फडणवीस साहेब तुम्हाला नवाजायला गेलं ना तुम्ही साहेब टांगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टांगड्यात छाटीतात. तो बावनकुळे आहे. ते बावनकुळेचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंत दहीहंडे नावाचा व्यक्ती चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणाला. याच्यात नोंद सापडली यशवंत दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात की ते बोगस येतं खोटे येतं आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब तुमचे इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आरे जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस. 2 वर्षापूर्वी शिंदे समिती त्या आधारे निघाले. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर फक्त पलीकडून बसल्या हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेले नाहीत. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ती जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला